हॅलो फ्रेंड्स आणि नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचं परत एकदा स्वागत मी या ठिकाणी करतोय आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्म साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू येते. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपलं सध्या प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट हे जे कमर्शियल चॅप्टर आहे, कमर्शियल मॅथमॅटिक्सचं जे चॅप्टर आहे, जे बेसिकली मेन्स लेवलला विचारले जाणारे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण आज या ठिकाणी बघतोय. काही क्वेश्चन्स आपण ऑलरेडी बघितलेले आहेत आणि आता पुढचा जो पार्ट आहे अजून काही डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन, ज्याला आपण एक मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन असं जे म्हणतो की जे मेन्स लेवललाच फक्त विचारले जाऊ शकतात त्या टाईपचे क्वेश्चन्स आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. याच्या अगोदरही आपण जे क्वेश्चन्स बघितले ते मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे होते, त्याच्यानंतर डिफिकल्ट लेवलचे होते, आता थोडेसे अजून त्याच्यापेक्षा डिफिकल्ट क्वेश्चन. पण लक्षात घ्या, कितीही डिफिकल्ट क्वेश्चन आला तरी तो आपल्याला 20 सेकंद ते 30 सेकंदामध्ये सॉल्व्ह करता येतो आरामात. याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला लागणार नाही, जो की खूपच अप्रोप्रिएट असा टाइम आहे. मेन्स लेवलचा क्वेश्चन जर तुमच्याकडून एका मिनिटात जरी सॉल्व्ह होत असेल तरी तो खूप कमीत कमी वेळात सॉल्व्ह झाला जातो, झालेला आहे असं कन्सिडर केलं जातं. परंतु जर तोच क्वेश्चन जर समजा आपण जास्तीत जास्त 20 ते 25 सेकंदात जर सॉल्व्ह करत असू तर तो प्रश्न सॉल्व्ह करत असताना नक्कीच आपल्याला खूप जास्त मजा या ठिकाणी येणार आहे. खूप डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स मी आज या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. ते क्वेश्चन जर आपण बघितले, ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा कॉन्फिडन्स जर तुम्हाला एकदा आला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन प्रॉफिट अँड लॉसचा अडणार नाही, एवढं मात्र नक्की. मेन्स प्री लेवलचे क्वेश्चन्स तर खूपच मतलब चिंदी आहेत. मेन्स लेवलला फक्त आपल्याला थोडासा त्रास या ठिकाणी होतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेजेस केले होते, सर मेन्स लेवलचा थोडासा इश्यू आहे. त्याच्यासाठी आपण हा उपक्रम जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबवत आहोत आणि याच्यातून तुम्हाला नक्कीच खूप चांगला फायदा होईल, एवढं मात्र नक्की. चला तर पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण वन बाय वन या ठिकाणी बघूया. बघा, आपण जे लास्ट लेक्चर आपलं झालं होतं प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटचं, त्याच्यामध्ये इथपर्यंतचे प्रॉब्लेम आपण ऑलरेडी बघितलेले आहे. हा आपला त्या दिवशीचा शेवटचा प्रश्न होता लास्ट लेक्चर मधला, जो आपण ऑलरेडी या ठिकाणी बघितलेला होता. आता पुढचे वन बाय वन क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन्स आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. बघा, पुढचा जो क्वेश्चन आहे आता 1 2 3 4 5 लाईनचा क्वेश्चन आहे, तर घाबरायचं नाही. क्वेश्चन कितीही मोठा असेल तरी डोंट वरी अबाउट इट, तो आपल्याला 20 ते 25 सेकंदामध्ये या ठिकाणी सॉल्व्ह करता येतो. तुम्ही क्वेश्चन्स एकदा या ठिकाणी जर बघितलं, क्वेश्चन तुम्ही रीड करू शकता. मी एकदा पेन सिलेक्ट करतो. ओके, इझिली बघा. आता प्रश्न मी वाचतो आणि थोडंसं त्याचा मिनिंग पण मी तुम्हाला या ठिकाणी मराठीतून सांगतो, म्हणजे तुम्हाला समजायला थोडंसं या ठिकाणी सोपं जाईल. अ शॉपकीपर डिफ्रॉड both the dealer and the customer by measuring the weight incorrectly. When he is purchasing item from the dealer, he takes 20% more than the indicated weight, and when he is selling them to the customer, he gives 20% less than the indicated weight. If the price that the shopkeeper charges his customer is the same as the dealer charges the shopkeeper, then what is the profit percentage does the shopkeeper makes? बघा, प्रश्न खूप लेंदी आहे, पण प्रश्नाची लेंथ बघून कधीच घाबरायचं नाही. आय यूज टू से दॅट की क्वेश्चन मध्ये दिलंय काय आणि विचारलंय काय, दिस शुड बी अवर प्रायमरी मोटो. आता या क्वेश्चन मध्ये नेमकी आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि फायनली विचारताना त्यांनी आपल्याला काय विचारलंय की ह्या ओव्हरऑल जी काही कन्सेप्ट या ठिकाणी झाली किंवा ओव्हरऑल जे ट्रान्झॅक्शन या ठिकाणी झाले, ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये त्या शॉपकीपरला किती टक्के प्रॉफिट झाला हे त्यांनी विचारलेलं आहे. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रॉफिट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन कॉस्ट प्राइस, डिस्काउंट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन मार्क प्राइस. तर ह्या गोष्टी ऑलरेडी तुमच्या लक्षात असतीलच अशी अपेक्षा या ठिकाणी आहे, कारण ऑलरेडी याच्या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये आपण खूप जास्तीत जास्त डिस्कशन त्याच्यावर या ठिकाणी केलंय. तर प्रश्नाची सुरुवात करताना एक दुकानदार आहे, तो दुकानदार काय करतो, जेव्हा होलसेलर कडून तो खरेदी करतो, तो माल तो खरेदी करून आणतो, तेव्हा तो आणताना तिथं पण तो काय करतो, माप जे आहे ते जे वेट आहे त्या वेट मध्ये थोडासा फ्रॉड तो त्या ठिकाणी करतो. आणि जेव्हा तो कस्टमरला विकतो त्याच्या दुकानातून, इव्हन तेव्हा सुद्धा तो काय करतो, कस्टमरला देताना सुद्धा त्या कस्टमरला चीट करतो आणि काही क्वांटिटी जी आहे द्यायची जी ठरवली त्याच्यापेक्षा कमी क्वांटिटी देतो. म्हणजे इकडून जास्त घेतो आणि देताना इकडे कमी देतो, म्हणजे दोन्ही केसेसमध्ये तो काय करतो, या ठिकाणी प्रॉफिट कमवतो. तर ह्या दोन्ही ट्रान्झॅक्शन मध्ये प्रश्नामध्ये असं विचारलं गेलं की त्या शॉपकीपरला ऑलमोस्ट किती टक्के प्रॉफिट झालाय. ओके, बघा वन बाय वन क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा. आता सुरुवात आपल्याला कुठून करायची आहे, तर सुरुवात त्याने पहिले माल खरेदी केला. आता समजा तो जेव्हा गेला एका शॉपकीपरकडे, जेव्हा होलसेलरकडे गेला, तेव्हा त्याला ठरलं होतं त्याला किती 100 युनिट एवढं प्रोडक्ट जे आहे ते घ्यायचे होते, किती 100 युनिट. पण त्यांनी काय सांगितलंय की ही टेक्स 20% मोर दॅन द इंडिकेटेड वेट, म्हणजे जे वेट त्याला घ्यायचं होतं 100 त्याच्यापेक्षा त्याने काय केलं, 20% जास्त घेतलं. म्हणजे किती जास्त आणले, किती किती युनिट त्यांनी अर्न केले तुम्ही जर बघितलं तर इथं त्याने सिम्पली 20 युनिट या ठिकाणी अर्न केले इथपर्यंत. पहिल्या होलसेलरकडून जेव्हा तो खरेदी करत होतो तेव्हा त्याने 20 युनिट एवढा पार्ट काय केलाय, अर्न केलाय. म्हणजे घ्यायचे 100 होते पण त्याने बाय चिटिंग काय केली, त्याने 120 घेतलेले. चलो ओके फाईन.
देन इंडिकेटेड द वेट. व्हेन ही इज सेलिंग टू द कस्टमर, आता जेव्हा तो कस्टमरला विकतोय, कस्टमर जेव्हा त्याच्याकडे येतो, कस्टमर त्याला काय म्हणतो की मला 100 युनिट पाहिजे. किती युनिट पाहिजे? कस्टमर त्याला सांगतो की मला पाहिजे 100 युनिट. पण तो इथं पण काय करतो, इथं पण कस्टमरला चीट करतो. तो कस्टमरला देताना परत 20 कमी देतो, म्हणजे 80 देतो. म्हणजे इथं पण त्याने काय केले, किती युनिट अर्न केले, तर इथं पण त्याने 20 युनिट अर्न केले. आता 20 आणि 20 टोटल किती युनिट त्याच्याकडून अर्न झालेले आहेत? 40 युनिट. पण हे 40 युनिट त्याने नेमकं किती युनिटवर कमवले? आता जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी इथे विचारले आपल्याला की शॉपकीपरला किती टक्के, व्हॉट इज द प्रॉफिट, प्रॉफिट विचारला. प्रॉफिट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड, आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट सेव्हरल टाइम, की प्रॉफिट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन कॉस्ट प्राइस. आता प्रॉफिट किती मिळालाय मला? 40 मिळालाय. पण कितीवर मिळालाय? माझी कॉस्ट प्राइस किती? हा 100 आहे का? नाही, हा हवा होता पण मी इतका घेतला, हा मार्क प्राइसचा पार्ट झालाय. मला विकायचं किती होतं कस्टमरला? 100, पण मी विकलं किती? ऍक्च्युली माझा माल तो डिस्पॅच झालाय. ऍक्च्युली कॉस्ट प्राइस जी आहे माझी फक्त कितीची आहे? 80 युनिटवर मला हे कंपॅरिझन करायचं. म्हणजे 40 युनिटचा मला या ठिकाणी प्रॉफिट मिळालाय. 80 युनिटवर 1/2 म्हणजे सिम्पली मला 50% प्रॉफिट ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये झालेला आहे. असं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता तुम्ही म्हणणार सर हे पुढचं जे स्टेटमेंट दिले, या स्टेटमेंटचं नेमका यूज काय? इथे जर बघितलं तुम्ही, इफ द प्राइस ऑफ दॅट शॉपकीपर चार्जेस इज कस्टमर, म्हणजे त्या शॉपकीपरने कस्टमरला जी प्राइस चार्ज केली, मतलब पर युनिटची जी व्हॅल्यू चार्ज केलेली आहे ती सेम आहे. किती? जेव्हा त्याने शॉपकीपरने त्या याच्याकडून आणलं होतं, होलसेलरकडून आणलं होतं. समजा 1 युनिट 1 रुपयाला जर त्याने इकडे आणला, इकडून येताना कोणाकडून? होलसेलरकडून, तर विकताना पण त्याने कस्टमरला असं दाखवलं की मी 1 युनिट 1 रुपयाला विकतोय. पण तरी त्याला प्रॉफिट का झाला? कारण त्याने घेताना, होलसेलरकडून घेताना पण चिटिंग केली आणि कस्टमरला विकताना पण चिटिंग केली. जस्ट बिकॉज ऑफ दॅट रिझन त्याला 50% प्रॉफिट झालाय. तर हे कुठल्याही प्रकारचं व्हेरिएशन त्या प्राइस मध्ये नाहीये, हे सांगण्यासाठी हे इथून पुढचं जे वाक्य आहे कुठलं, तर हे इफच्या पुढचं जे वाक्य आहे, इफ द प्राइस ऑफ द शॉपकीपर चार्जेस इज कस्टमर इज द सेम व्हॉट द डीलर चार्जेस द शॉपकीपर. ह्या स्टेटमेंटचं मिनिंग हे आहे की त्या प्रत्येक युनिटची व्हॅल्यू त्याने कुठल्याही प्रकारे त्या युनिटच्या बेसिक व्हॅल्यू मध्ये व्हेरिएशन आणलेलं नाहीये, ते त्याने ऍज इट इज ठेवलं. त्याने व्हेरिएशन कशात आणलंय? त्याने व्हेरिएशन वेट मध्ये आणलंय. हे फक्त या पुढच्या एका लाईनचं या ठिकाणी मिनिंग होतं. तर इतका सिंपल हा क्वेश्चन होता. क्वेश्चन दिसायला जरी खूप मोठा असेल तरी खूप इझिली आपण अशा ठिकाणी तो प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. बघा, हा प्रश्न सॉल्व्ह करायला जर एक प्रोजेक्टेड टाइम जर बघितला आपण, तर माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू हा प्रश्न सॉल्व्ह करायला आपल्याला हार्डली 10 ते 15 सेकंद लागले पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त वेळ नको. आणि तुम्ही जर बघितलं तर प्रश्न वाचायला तुम्हाला असं वाटेल की सर प्रश्न वाचायला 2 मिनिटं लागेल, पण इट इज नॉट लाईक दॅट. जस्ट रिमेंबर वन थिंग, जर क्वेश्चन मध्ये दिलंय काय आणि विचारलं काय, दॅट्स इट. याच्यापेक्षा जास्त विचार क्वेश्चनचा करायचा नाही की लेंथ मोठी आहे, त्याच्यामध्ये खूप पर्सेंटेजचे आकडे दिसत आहे, म्हणजे खूप जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन करावे लागतील. नॉट लाईक दॅट. मी तुम्हाला सांगितलंय की प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट मध्ये जर 100 तुम्ही कन्सिडर केलेलं आहे, 100ला पकडून जर तुम्ही चाललात तर खूप इझिली आपल्याला या ठिकाणी सोल्युशन्स मिळतील. तर असा हा प्रश्न होता. बघा, पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन तेवढा काही डिफिकल्ट नाहीये, पण जो पहिला क्वेश्चन होता त्याच्याशीच रिलेटेड थोडासा आहे. अ डिसऑनेस्ट शॉपकीपर टेक्स 25% मोर दॅन द इंडिकेटेड वेट. अगेन, एक शॉपकीपर जेव्हा एका होलसेलरकडे गेला, बघा हे जे क्वेश्चन आहेत ना, हे जेन्युअनली परीक्षेमध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. हा फॉर्मॅट सध्या प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट मध्ये खूप जास्तीत जास्त फॉलो केला जातो. जर हे क्वेश्चन तुमच्या लक्षात आले तर प्रॉफिट अँड लॉस मध्ये 100% मार्क तुम्हाला प्रीला आणि मेन्स लेवलला पण मिळणार, एवढं मात्र नक्की. आणि त्याच्यातल्या त्याच्यात आता जे काही डीआय आहेत प्रॉफिट अँड लॉस, ते पण जास्तीत जास्त विचारले जात आहेत. तर ते डीआय पण आपण पुढे घेणार आहोत, पण त्या डीआय मध्ये पण लक्षात ठेवा की ह्याच कन्सेप्ट आपल्याला तिथे यूज करायचे आहेत. त्याच्यामुळे इथं काळजीपूर्वक बघा, तिथं नक्कीच तुम्हाला खूप जास्तीत जास्त याचा फायदा या ठिकाणी होईल. क्वेश्चन मी परत एकदा रीड करतो. डिसऑनेस्ट शॉपकीपर टेक्स 25% मोर दॅन द इंडिकेटेड वेट व्हेन ही परचेस द आयटम फ्रॉम द डीलर. चला, ओके. अगेन मी या ठिकाणी सुरुवात करतो. म्हणजे एका शॉपकीपरला ऍक्च्युली डीलरकडून जे आहे ते 100 युनिट घ्यायचे होते, पण त्याने काय केलं, फ्रॉड केला आणि त्या ठिकाणी 125 युनिट घेतले. म्हणजे जर सिम्पली आपण बघितले तर या ठिकाणी मी 25 युनिट जे आहे ते अर्न केलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या, 25 युनिट ऑलरेडी अर्न आहे व्हाईल आय परचेसिंग. मी जेव्हा डीलरकडून घेतले तेव्हाच मी 25 युनिटचा काय करून घेतला, फायदा करून घेतला. ओके, फाईन. ही गिव्स 25% लेस दॅन द इंडिकेटेड वेट टू हिज कस्टमर. चला, कस्टमरला पण त्याला जो आहे त्याने सांगितलं कस्टमरला की चला बाबा 100चे पैसे द्या कारण मी 100 युनिट तुम्हाला देतोय. पण इथं पण त्याने मापात पाप केले. इथं काय केलं त्याने, 100 युनिट न देता 25 युनिट कमी दिले कस्टमरला. म्हणजे ऍक्च्युअली कस्टमरला किती युनिट दिले गेले, 75 युनिट दिले गेले. म्हणजे इथं पण जर तुम्ही बघितलं ना तर सिम्पली त्याने किती युनिट अर्न केले, तर इथं पण त्याने 25 युनिट अर्न केले. म्हणजे 25 आणि 25 टोटल 50 युनिटचा ऑलरेडी त्याने अर्न या ठिकाणी केलेले आहेत. पण आता 50 युनिट अर्न त्याने केले कशावर, प्रॉफिट कशावर होतो, कॉस्ट प्राइसवर. माझी कॉस्ट प्राइस किती आहे, मी कस्टमरला फक्त 75 युनिट, म्हणजे माझ्या दुकानातून माझ्या शॉपमधून फक्त 75 युनिट बाहेर गेले. म्हणजे ते 75 युनिट माझ्यासाठी काय झाली,
कॉस्ट प्राइस झाली. सिम्पली मला 50 चा प्रॉफिट झालाय, कितीवर झालाय तर हा झालाय 75 वर. 50 दुनी 100 सॉरी 25 दुनी 50, 25 त्रिक 75, 2/3 म्हणजे 66.67% एवढा प्रॉफिट मला या ठिकाणी झालाय. तुम्ही बघू शकता ऑप्शन नंबर बी सिम्पली माझा आन्सर असेल. हार्डली 10 सेकंड्स, नॉट मोर दॅन 10 सेकंड्स विल बी रिक्वायर्ड ओव्हर हियर. 10 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी आरामात कॅल्क्युलेट करू शकतो. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्ही रिवाइंड करून बघू शकता, काही अडचण नाही. चला पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. पुढचा क्वेश्चन, अ शॉपकीपर मार्कअप द प्राइस the price of the article 3/2 times of the cost price. बघा सिम्पली मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, जरी इथं कॉस्ट प्राइस म्हणलं जरी नसतं तरी काहीही अडचण नाही. कारण का मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले मागे की जी प्राइस आहे ती जर मार्कअप होत असेल तर ते मार्कअपचं कंपॅरिझन जनरली कॉस्ट प्राइस बरोबर होतं. मग आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय की बघा सिम्पली जो चला पेन कनेक्ट सिलेक्ट करतो. बघा जी मार्क प्राइस आहे त्यांनी सांगितलं की मार्क प्राइस इक्वल टू व्हॉट, इट इज 3/2 टाइम्स ऑफ द कॉस्ट प्राइस. मग सिम्पली जर आपण बघितलं की मार्क प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस, तर तुमच्या लक्षात या ठिकाणी येईल की 3 जर मार्क प्राइस असेल तर 2 काय झाली कॉस्ट प्राइस झाली. इट इज ॲज सिम्पल आहे. बघा इथे खूप सोप्या पद्धतीने आपण याला या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. ओके, आता या ठिकाणी जर आपण हा जर पार्ट जर बघितला की कशा प्रकारे कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करता येईल, तर हा प्रश्न आहे ना थोडासा इक्वेशननी सॉल्व्ह न करता मला असं वाटतं की कुठल्या पद्धतीने जाता आपल्याला इथं तो ऑप्शन थ्रू खूप इझिली या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. कसं ते बघा. आता मी काय करतो, मार्क प्राइस जे 3 दिलेत ना, मी याला 300 कन्सिडर करतो आणि याला 200 कन्सिडर करतो. म्हणजे सिम्पली जसं मी तुम्हाला सांगितलंय 100च्या पटीमध्ये जर कन्वर्ट केला आपण तर आपल्याला कॅल्क्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेशन करायला खूप सोपं जातं. त्यांनी काय सांगितलंय की ही गेव सम डिस्काउंट, त्याने डिस्काउंट दिला. डिस्काउंट कुठल्या प्राइसवर दिला जाईल, डेफिनेटली हा डिस्काउंट जो आहे तो डिस्काउंट दिला जाईल मार्क प्राइसवर. प्रॉफिट सच दॅट द पर्सेंटेज ऑफ द प्रॉफिट अर्न, आणि त्याने काही त्याच्यामुळे त्याला काही प्रॉफिट पण झालाय. सो डेफिनेटली प्रॉफिट कुठल्या प्राइसवर कॅल्क्युलेट होतो, हा कॉस्ट प्राइसवर कॅल्क्युलेट होतो. त्यांचं म्हणणं असं आहे की जो दिलेला डिस्काउंटचा पर्सेंटेजचा रेट आहे तो आणि झालेल्या प्रॉफिटचा जो पर्सेंटेजचा रेट आहे तो, हे दोघं जर सारखे असतील तर मग डिस्काउंट किती दिला गेलेला आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. मी परत एकदा रिपीट करतो. He gave some discount to the customer and earn a profit such that the percentage of profit he earned and the percentage of discount he gives is the same. Then find the percentage. बघा मी याच्या पर्सेंटेजच्या चॅप्टर मध्ये एक फॉर्मॅट आपण बघितलं होतं की 30% ऑफ एक्स इक्वल टू जर 20% ऑफ वाय या फॉर्मॅटमध्ये जर दिला असेल तर यांचा जो रेशो आहे ना तो रेशो थोडासा फक्त रिव्हर्स होतो या ठिकाणी. म्हणजे हा 2:3 होतो जनरली, असा मी या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेजच्या चॅप्टर मध्ये शिकवलंय. तर इथून पुढे मी काय सांगेल, थोडंसं ऑप्शन थ्रू जाऊयात आपण. ऑप्शन थ्रू जात असताना एक जर सिम्पली जर बघितलं आपल्याला याचे जर समजा मी 10% घेतले तर ते याच्या पण 10% आले पाहिजे. म्हणजे याच्या 10% किती येतं समजा, तर सिम्पली पहिलं ऑप्शन जर या ठिकाणी चेक करायचे बघा 300, त्याने डिस्काउंटचा रेट विचारलाय. आता 300च्या जर 10% 30% जर काढले तर किती होतात, 90 होतात. 90च्या डिस्काउंटने जर विकली एखादी वस्तू तर कितीला विकली जाणार, ती 210 ला विकली जाणार. आता 210 ला जर विकल्या गेली तर 200 वर 10 हा प्रॉफिट जर झाला तर तुमच्या लक्षात येईल फक्त 5% प्रॉफिट झालाय. या अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करायचंय. ऑप्शन नंबर बी जर बघितला, हे बघा 300 ही तुमची कॉस्ट मार्क प्राइस आहे. सिम्पली ऑप्शन थ्रू करा कधी पण सोपं जाईल. कॉस्ट प्राइस जी आहे ती 200. आता याच्या जर मी 20% काढले, कोणाच्या याच्या 20% काढा चला, याच्या 20% जर काढले तर किती होतात, चला डेफिनेटली त्याच्यातून 60 वजा करायची. म्हणजे ती प्रोडक्ट कितीला विकले गेलेले, 240 ला विकले गेले. म्हणजे कितीला विकले गेले, 240 ला. मग इथे किती आहे, 200 ची वस्तू जर 40 ला विकली गेली तर कितीचा प्रॉफिट झालाय, 40 चा प्रॉफिट झालाय. कितीवर, 200 वर. तुम्ही बघू शकता 40/200 जर गेले तर नक्कीच 20% याचं या ठिकाणी पण उत्तर आपल्याला मिळेल. म्हणजे सिम्पली ऑप्शन नंबर बी आपलं या ठिकाणी उत्तर आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारचं इक्वेशन या ठिकाणी सॉल्व्ह करायची गरज नाही, काहीही नाही. सिंपल वेने तुम्ही एक्स घेणार, वाय घेणार, मग त्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्तीत जास्त वेळ आपला नक्कीच या ठिकाणी जाणार आहे. तर ऑप्शन थ्रू जर बघितलं आपण, फक्त ऑप्शन सिलेक्ट करताना थोडंसं एक माइंड जे आहे ते आपलं असलं पाहिजे की मोस्ट अप्रोप्रिएट जे राऊंड फिगर ऑप्शन्स आहे ते थोडंसं बघायचं. आणि 3 दुनी 6 होतात. जर आपण बघितलं तर हे 3 दुनी 6 म्हणजे 3 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं 6 आणि 2 ला जर मल्टिप्लाय केलं 3 ने 6, तर हे रिव्हर्स फॉर्मॅटमध्ये फक्त आपल्याला या ठिकाणी इंडिकेट मिळालं की 2 20% येऊ शकतो. 30% आला आणि 20% घेतला. प्रत्येक ऑप्शन चेक करायला तुम्हाला हार्डली 5 सेकंद लागणार आहे. तर 5 सेकंद म्हणजे 5 ऑप्शनला जर चेक करायचं असेल तर 25 सेकंदामध्ये हा प्रश्न आपला सॉल्व्ह होईल. याला कुठल्याही ट्रेडिशनल किंवा नॉन कन्व्हेन्शनल वेनी सॉल्व्ह करायची गरज नाही. ऑप्शन थ्रू जा, इझिली तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळेल. सो 20% इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन जाऊया तो बघा. अ सेलर गिव्स 10% डिस्काउंट ऑन अन आयटम.
ही मार्कअप द प्राइस ऑफ आयटम 50% अबव द कॉस्ट प्राइस, डेफिनेटली कॉस्ट प्राइसलाच मार्कअप केलं जातं. आणि व्हाईल सेलिंग ही चीट्स द कस्टमर अगेन बाय गिव्हिंग 20% लेस वेट. देन फाइंड द ओव्हरऑल पर्सेंटेज अप्रॉक्सिमेटली विचारले. सो जास्त काही टेन्शन घेण्याची गरज नाही आपल्याला. बघा सुरुवात आपण काय करूया, सेलरने डिस्काउंट दिला 10%, ही नंतरची गोष्ट आहे, पण अगोदर मार्क प्राइस काढायची आपल्याला. मग त्या केसमध्ये जर आपण जर बघितलं या ठिकाणी, तर बघा मी काय करतो या ठिकाणी परत एकदा जी कॉस्ट प्राइस आहे माझी, कॉस्ट प्राइसला आपण 100 मानूया. मग मार्क प्राइस किती झाली माझ्या स्टुडंट्स, मार्क प्राइस झाली माझी 150. का 150? कारण त्याने 50% काय केले, जास्त मार्कअप केले. आणि याच्यावर ह्या मार्क प्राइसवर त्याने किती टक्के डिस्काउंट दिले तुम्ही इझिली बघू शकता. त्याने सांगितलं 10% डिस्काउंट. आता 150च्या 10% किती होता, 15 होता. म्हणजे ते प्रोडक्ट कितीला विकले गेले, 135 ला. म्हणजे सिम्पली माझी सेलिंग प्राइस किती झाली, 135. म्हणजे ह्याच ट्रान्झॅक्शन मध्ये इथं ऑलरेडी मी किती युनिट अर्न केलेले आहेत, तर 35 युनिट हे माझे ऑलरेडी या ठिकाणी अर्न झालेले आहेत. का? कारण 100ची वस्तू होती ती 135 ला विकली गेलेली, 35 युनिट मला इथं ऑलरेडी अर्न झाले. पुढे त्याने काय सांगितले, व्हाईल सेलिंग ही चीट्स द कस्टमर बाय गिव्हिंग 20% लेस वेट. म्हणजे आता विकताना त्याने काय सांगितले कस्टमरला की मी 100 युनिट विकतोय, पण विकताना त्याने 20 कमी विकले, म्हणजे 80च विकले. जर तिथे बघितलं तुम्ही, तिथे त्याने किती युनिट अर्न केले परत एकदा, इथं त्याने परत एकदा 20 युनिट अर्न केले. हे 35 आणि हे 20 जर तुम्ही बघितलं तर टोटल 55 युनिट अर्न झाले. आता हे अर्न झाले म्हणजे इतका त्यांनी प्रॉफिट कमवला. कशावर प्रॉफिट, कशावर होतो, कॉस्ट प्राइसवर. माझी कॉस्ट प्राइस किती आहे, मी किती युनिट विकलेले कस्टमरला 80, म्हणजे माझे दुकानातून किती युनिट बाहेर गेले 80, तर तेच झाली माझी कॉस्ट प्राइस. तर सिम्पली तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर 8 सकम 48 आणि 8 सकम 48 किती उरले 7, म्हणजे 70, 8 8 64, एक नियर अबाउट 68% प्रॉफिट जो आहे अप्रॉक्सिमेटली या ठिकाणी या कस्टमरला, सॉरी या शॉपकीपरला झालेला आहे. इतका सिंपल हा क्वेश्चन होता. प्रश्न, एव्हरीथिंग इज इन फ्रंट ऑफ यू व्हाईल द सेइंग द व्हिडिओ. तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे परत थोडंसं रिवाइंड करू शकता. मी नेमकं काय केलंय, कुठे काय घेतलंय ते तुम्ही इझिली या ठिकाणी बघू शकता. त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ आपण या ठिकाणी वाया न घालवता पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंय 68%. चला पुढचा प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी रीड करायचा आहे. बघा काळजीपूर्वक जर आपण रीड केला, अ शॉपकीपर हॅज अ 12 kg ऑफ प्युअर शुगर. आता शॉपकीपरनं काय केलं, 12 kg प्युअर शुगर घेतली आणि 4 kg इम्प्युअर, म्हणजे चांगली साखर आणि खराब असलेली साखर. चांगली साखर 12 किलो घेतली, खराब जी आहे ती 4 किलो घेतली आणि एकत्र केली. म्हणजे टोटल क्वांटिटी किती झाली, 16 किलो क्वांटिटी झाली. किती, 16 किलो. ही मिक्स बोथ द शुगर, डेफिनेटली त्याने मिक्स केले. बट 4 kg ऑफ द मिक्सचर गेट स्पॉइल्ड. त्या 16 किलो पैकी 4 kg जे मिक्सचर होतं, इव्हन ऑब्विसली त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटी आणि वाईट क्वालिटीची, दोन्ही क्वालिटीची जे साखरचं मिक्सचर आहे त्याच्यातलं 4 किलो जे आहे ते खराब झालं. त्याच्यामुळे त्याला काय, त्याने अजून काय केलं, आता चांगल्या क्वालिटीची ऍड न करता त्याने ती खराब झालेली 4 किलो जी बाहेर पडली त्याच्याऐवजी अजून त्याने 4 किलो इम्प्युअर अशी साखर त्या ठिकाणी त्याने परत एकदा ऍड केली. ओके, शुगर टू द रिमेनिंग मिक्सचर अँड प्रोफेसेस टू सेल द मिक्सचर ॲट अ प्रॉफिट ऑफ 20%. आणि त्याने ते जे मिक्सचर अल्टिमेटली त्यांचं मिक्सचर आता किती किलोचं आहे, 16 किलोचं आहे. ते मिक्सचर त्याने 20% प्रॉफिटने विकलं. पण कोणाच्या, 20% प्रॉफिट ऑन द कॉस्ट प्राइस ऑफ द प्युअर शुगर. म्हणजे ज्या प्युअर शुगरची जी कॉस्ट आहे त्या कॉस्टच्या 20% प्रॉफिटने त्याने ते टोटल मिक्सचर जर विकलं असेल, देन व्हॉट इज द ऍक्च्युअल प्रॉफिट और लॉस पर्सेंटेज इफ द कॉस्ट ऑफ प्युअर शुगर इज 40% ऑफ द कॉस्ट ऑफ प्युअर शुगर. प्रश्न मी खूप चांगल्या प्रकारे तुमच्या समोर या ठिकाणी ऑलरेडी मांडलेला आहे. बघा सुरुवात करत असताना आपण सुरुवात जी आहे ती आता या ठिकाणी करूयात की जी प्युअर आहे, प्युअर आणि इम्प्युअर. प्रश्न थोडासा लेंदी स्वरूपात दिलेला आहे, पण सॉल्व्ह करायला एकदम सोपा. किती किलो, 12 kg प्युअर गेली तर 4 kg इम्प्युअर गेली. आता यांचे प्राइसेस दिलेले नाही. शेवटच्या याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, बघा इथून हे जे स्टेटमेंट आहे आपलं, इथून जर स्टेटमेंट आपण वाचलं, देन व्हॉट इज द ऍक्च्युअल प्रॉफिट ऑर लॉस पर्सेंटेज इफ कॉस्ट ऑफ इम्प्युअर शुगर इज 40 द कॉस्ट ऑफ प्युअर शुगर. मग मी काय करतो, याचे 10 रुपये प्रति किलो मानतो, तर येते 4 रुपये प्रति किलो. बघा हे रुपीज आहे, म्हणजे प्युअर शुगर 10 रुपयाला 1 किलो येते, तर ही कितीला येते, 4 रुपयाला येते. आता ऑलरेडी किती झाली, 12 आहे 120, म्हणजे आपण आता कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करतो. कॉस्ट प्राइस किती झाली, 12 kg 10च्या रेटने 120 रुपये हे झाले, प्लस हे पहिले 4 चौक 16, म्हणजे हे 4 kg 4 किलो 16 हे झाले होते. पण नंतर त्याने काय केले, हे 4 kg स्पॉइल झाल्यामुळे अजून एक 4 kg ऍड केली होती, म्हणजे 4 चौक 16 हे 16. याची ऍडिशन जर केली 16 दुने 32,
म्हणजे टोटल 152 रुपये ही माझी कॉस्ट प्राइस आहे. का? कारण मी त्याच्यामध्ये 12 किलो प्युअर, त्याच्यानंतर 4 आणि 4 8 किलो इम्प्युअर अशी टोटल जी साखर जी ऍड केलेली आहे, मिक्स केलेली आहे, त्याची कॉस्ट प्राइस झाली 152 रुपये. ओके. पण आता पुढे प्रश्न काय म्हणतो, पण जरी त्यांनी 16 किलो जरी ऍड केली पण त्याच्यातली 4 किलो स्पॉइल झालेली, त्याच्यामुळे कस्टमरला विकताना त्याला किती किलो विकता येणार आहे? 16च किलो विकता येणार आहे. कारण ही 12 आणि 4 16 ते 4 म्हणजे 20 किलो नाही, त्यातली 4 किलो ऑलरेडी स्पॉइल झालेली आहे. म्हणजे त्याच्याजवळ क्वांटिटी किती आता हे बघा, सेलिंग प्राइस आपण या ठिकाणी काढूया. सेलिंग प्राइस त्याच्याजवळ क्वांटिटी किती आता 16 किलो आहे. तर त्याला ही 16ची 16 किलो साखर जी आहे ना, ती अशा रेटला विकायची आहे की जी प्युअर साखर जी आहे तिचं प्राइस आपण किती मानलेली आहे? 10 रुपये. त्याला ती वस्तू त्याच्या 20% विकायची. म्हणजे आपल्याला 10 रुपयाला जर 20% विकायचं असेल तर हे 16ची 16 किलो साखर त्याला 12 रुपये प्रति किलो विकायची आहे. तर 16 बारे जर आपण बघितलं तर 16 बारे 192 होतात, म्हणजे सेलिंग प्राइस 192 झाली. मग बघा 192 मधून जर 152 गेले, सो माय डिअर स्टुडंट्स नक्की 19 मधून 5 जर गेले तर मला 40चा प्रॉफिट झालाय. कितीवर झालाय तो? नक्कीच कॉस्ट प्राइस वर 152 वर झालाय. तुम्ही बघू शकता इथं जर आपण बघितलं तर 8 पंचे 40, 8 एक 8, 8 9 72. सो 5/9 याला मल्टिप्लाय बाय जर तुम्ही 100 जर केलं तर सिम्पली उत्तर मिळेल आपल्याला 500/19% एवढा मला प्रॉफिट झालेला आहे. सो 500/19 जर आपण बघितलं तर लास्ट वाला जो ऑप्शन आहे 500/19 एवढा मला काय झालंय? प्रॉफिट झालं. बघा किती सिंपल क्वेश्चन होता. विचारू द्या त्यांना, कितीही कठीण विचारू द्या, घाबरायचं नाही. आपण एकदम सोप्या पद्धतीने तो प्रश्न या ठिकाणी काय केलाय? सॉल्व्ह केलेला आहे. प्रश्न 1 2 3 4 ओळीचा परत एकदा प्रश्न होता. खूप जास्त व्हेरिएशन त्याच्यात दिले, असं झालंय ते तसं झालंय. त्याच्यानंतर ऑप्शन बघितल्याच्या नंतर पण विद्यार्थी घाबरतात की 400/19, 250/21, 250/19 इतके भयंकर ऑप्शन्स आहे, म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करायला पण खूप काही कठीण असेल. असं नाही. प्रश्न ऑप्शन तुम्ही कसे देऊ द्या, ऑप्शनला काय आहे, ते फ्रॅक्शन मध्ये असतील, डेसिमल मध्ये असतील, तर परफेक्ट नंबर मध्ये असतील. घाबरायची गरज नाही. इतक्या सोप्या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही परत एकदा रिवाइंड करून बघू शकता की मी इथे कशा प्रकारे हा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण आता. कॉस्ट प्राइस ऑफ 3 पेन इज इक्वल टू द कॉस्ट प्राइस ऑफ 5 पेन्सिल. आता इथे बघा, सिम्पली मी या ठिकाणी थोडंसं तुम्हाला माहिती एक गाईडलाईन म्हणून लिहितो, थोडंसं इथं लिहितो बघा की काय दिले त्यांनी. ओके, सॉरी सॉरी सॉरी, पेन मागे घेतो मी. ओके, इथं होतं का? ओके, परत एकदा घेतो बघा. कॉस्ट प्राइस ऑफ 3 पेन. आता 3 पेनची सीपी इक्वल टू 5 पेन्सिलची सीपी असं त्यांनी म्हटलेलं आहे. इक्वल नंबर ऑफ पेन अँड पेन्सिल आर सोल्ड. आता ही प्राइस जी आहे, इक्वल प्राइस ती दिलेली नाही. ती प्राइस आपण काय करायची, कधी पण असा आकडा घ्यायचा की दोघांना, या 3ला आणि 5ला दोघांना पण डिव्हिजिबल असला पाहिजे. आता बघा 3 आणि 5 या दोघांना जर डिव्हिजिबल आकडा शोधायचा असेल तर कुठला आहे? 15. दोघांचा एलसीएम. मग मी काय केलं, असं कन्सिडर केलं की ही जी 3 पेन आहे यांची प्राइस मी कन्सिडर केली 15 रुपये, आणि ज्या 3 पेन्सिल आहे याची पण प्राइस मी कन्सिडर केली 15 रुपये. मग तुमच्या लक्षात येईल की एका पेनची किंमत काय येणार, या 15ला जर 3 ने भाग दिला, 3 5 15, एक पेन मिळाला 5 रुपयाचा. आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही एक पेन्सिल जर बघितली तर पेन्सिल मिळेल आपल्याला 3 5 15. ओके, 3 5 15, आणि सॉरी किती आहे, सॉरी 5 पेन्सिल आहेत ना, सॉरी सॉरी माय फॉल्ट इज देअर. 5 पेन 5 3 15, म्हणजे एक पेन्सिल 3 रुपयाला मिळते, एक पेन 5 रुपयाला मिळते. बस सिंपल. त्यांनी सांगितलं इक्वल नंबर ऑफ पेन अँड पेन्सिल आर सोल्ड. तर आपण इक्वल नंबर ऑफ पेन अँड पेन्सिल म्हणजे एकच पेन आणि एकच काय म्हणते पेन्सिल कन्सिडर करूयात ना. का? कारण खाली ऑप्शन जर तुम्ही बघितले नाही, ऑप्शन आपल्याला इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज दिलेले, आणि इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज जर ऑप्शन दिले असतील तर युनिट डझंट मॅटर. तिथे युनिट तुम्ही तुमच्या मनाने कितीही घेऊ शकता. मी एकच पेन्सिल आणि एकच पेन विकणार, मी जास्त त्रास नाही करून घेणार. बघा त्याने काय सांगले, पेन त्याने 20% प्रॉफिटने विकलाय. आता पेन जो आहे तो 20% प्रॉफिटने विकलाय, म्हणजे हा 5 रुपयाचा पेन होता. आता बघा पहिली गोष्ट म्हणजे कॉस्ट प्राइस किती झाली आपल्याला. कॉस्ट प्राइस ही लक्षात घ्या, 5 रुपये आणि 3 रुपये, कॉस्ट प्राइस म्हणजे 8 रुपये झालेली. आता मी काय केलं, हा पेन जो आहे तो 20% प्रॉफिटने विकला. आता याच्या 20% जर म्हणलं तर किती होतं, 20% म्हणजे 100, म्हणजे एक नक्कीच 1 रुपया. आता हा पेन मी 1 रुपयाने 1 रुपयाच्या प्रॉफिटने विकलाय, प्लस पेन्सिल जी होती 3 रुपयाची ती मी काय केली 1/3च्या प्रॉफिटने विकली. आता 1/3चा प्रॉफिट म्हणजे काय, 3च्या जर 1/3 काढले आपण तर 3 3 कॅन्सल, म्हणजे 1 रुपयाच्या प्रॉफिटने विकले, म्हणून याच्यामध्ये मी 1 रुपया ऍड केला. म्हणजे 3 आणि 1 किती झाले 4. आता 5 आणि 1 6 प्लस 3 आणि 1 4, म्हणजे माझी सेलिंग प्राइस काय मिळाली मला 6 आणि 4 10. म्हणजे घेतले होते मी 8ला आणि विकले कितीला 10ला.
नक्कीच मला 2चा प्रॉफिट झाला कितीवर, तर 8 वर. बे एक बे बेचोक 8. तर सिम्पली आपलं उत्तर काय असेल, 25%. ऑप्शन नंबर डी आपलं या ठिकाणी उत्तर असेल 25%. बघा इतका सोपा आणि साधा सरळ हा प्रश्न होता. त्याच्यामध्ये खूप काही जास्त कॉम्प्लिकेशन्स नव्हते. एक मॉडरेट लेवलचा क्वेश्चन तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके. इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज आपल्याला विचारलं असल्यामुळे आपल्याला युनिटला इथं क्वांटिटी युनिट जी आहे ती कन्सिडर करत नाही. आपण 1 युनिट विका, 100 युनिट विका, 20 युनिट विका, 33 युनिट विका, कितीही विका, काही फरक पडत नाही. आपण कधी पण काय करायचं, आकडा असा घ्यायचा की जो आपल्याला कॅल्क्युलेट करायला कसा जाईल, सोपा जाईल. सो सिम्पली 25% इज द आन्सर. त्याला ओव्हरऑल या ठिकाणी 25% प्रॉफिट झालेला आहे. चला पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न, अ मॅन्युफॅक्चरर एस्टिमेट्स दॅट ऑन इन्स्पेक्शन 12% ऑफ द आर्टिकल्स ही प्रोड्यूस विल बी रिजेक्टेड. म्हणजे मॅन्युफॅक्चररच्या लक्षातच आहे की आपण जर समजा काही युनिट जर या ठिकाणी प्रोड्यूस केले, तर जेव्हा इन्स्पेक्शन होतं ना, इन्स्पेक्शन मध्ये त्याला माहितच आहे की 12% त्याचे प्रोडक्ट हे रिजेक्ट होतात इन्स्पेक्शन मध्ये. बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ही ऍक्सेप्ट अन ऑर्डर टू सप्लाय 13,470 आर्टिकल्स. खूप ऑड असा आकडा या ठिकाणी दिलेला आहे की 13,470 आर्टिकलची ऑर्डर त्याला मिळाली आणि त्याने ती घेतली सुद्धा. का? कारण त्याला ऑब्व्हियसली बिझनेस करायचा आहे. त्याला जरी माहिती आहे की 12% ऑर्डर माझ्या खराब होणार आहे, तरी त्याने ती ऑर्डर घेतली ॲट ₹7.5 ईच. ओके. त्याने ती ऑर्डर ऍक्सेप्ट कशी केली की मी तुम्हाला पर आर्टिकल ₹7.5 एक आर्टिकल विकणार. ओके. ही एस्टिमेट्स द प्रॉफिट ऑन हिज आउटले इन्क्लुडिंग द मॅन्युफॅक्चरिंग ऑर रिजेक्टेड आर्टिकल्स टू बी 20%. आता त्याने काय कन्सिडर केले, त्याने असं कन्सिडर केलं होतं म्हणजे त्यांची प्राइस ₹7.5 अशी ठरवलेली आहे की जेणेकरून त्याला जो कॉस्ट लागणार आहे, मॅन्युफॅक्चरिंगचा जो कॉस्ट लागणार आहे, मग त्याच्यामध्ये त्याचे जे 12% जे रिजेक्ट होणार आहे ते कन्सिडर करून त्याला तरीही 20% प्रॉफिट होणार आहे, असं कन्सिडर करून त्याने काय केलं, ती ₹7.5 सांगितलेली होती की ₹7.5 मला परवडेल तुम्हाला द्यायला. ओके. मग फाइंड द मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट प्राइस ऑफ ईच आर्टिकल. तर मग नेमकं त्याला ते आर्टिकल किती रुपयाला तयार करून मिळालं किंवा कॉस्ट प्राइस जी आहे त्या आर्टिकलची ती किती आहे. आता विकताना त्याने सांगितलं होतं ₹7.5 मी विकणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, ₹7.5 ही त्याने ऑलरेडी पहिलेच ठरवलेली प्राइस होती, सेलिंग प्राइस होती. ओके. आता त्यांनी विचारली कॉस्ट प्राइस किती आहे, म्हणजे ₹7.5 जर मी विकलं तर. पण याच्यात एक लक्षात ठेवा, ₹7.5 म्हणजे डायरेक्ट 120% नाही म्हणू शकत आपण. का? कारण ऑलरेडी 12% आर्टिकल खराब पण झालेले आहेत आपले. मग आता या ठिकाणी काय करायचं, सर 13,470 विसरून जा ना, काय फरक पडतो आपल्याला, युनिट डझंट मॅटर. मी 13,000, त्यांनी काय सांगितलं 13,470 ना, मी 100 युनिट घेतली माझी. ओके. मी काय केलं, ऑर्डर घेतली 100 युनिटची, त्याच्यापैकी 12% स्पॉइल झाले, तर नक्कीच माझ्याजवळ किती युनिट उरले, 88 युनिट उरले. आता हे 88 युनिट मी प्रत्येकी ₹7.5 विकणार आहे. आता 7.5 गुणिले 88 करावं लागेल आपल्याला, कारण इन टर्म्स ऑफ अमाऊंट मध्ये विचारले. तर सिम्पली काय करायचं, असं न करता वाटलं तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे, याला भाग देऊन द्यायचं. याला म्हणायचं बेचोक 8 बेचोक 8 आणि त्याच नंबरने इकडे 7.5 दोन्ही किती होतं 15. तुम्ही 88 गुणिले 7.5 करा किंवा 44 गुणिले 15 करा, काही फरक पडणार नाही. मग हा गुणाकार नक्कीच सोपा वाटेल आपल्याला. 15 चोक 60 15 चोक 60 म्हणजे नक्कीच ही मला मिळाली कॉस्ट प्राइस. म्हणजे ते टोटल आर्टिकल जे आहे ते टोटल आर्टिकल मी कितीला विकले, ₹660 विकलेले आहेत. बाय द वे सॉरी कॉस्ट प्राइस नाही, ही माझी सेलिंग प्राइस आहे. कारण मी ऑलरेडी 7.5 ला विकलंय ना, ते सेलिंग प्राइस आहे माझी 660. जेव्हा मी 660 ला ते युनिट विकतो तेव्हा मला 20% प्रॉफिट झालेला असतो. म्हणजे 120 इक्वल टू जर 660 असेल तर 100 बरोबर किती. जर तुम्ही असं जर बघितलं तर सिम्पली तुमच्या लक्षात येईल की याचं उत्तर मिळतं ₹5.5. त्याच ही झाली म्हणजे कॉस्ट प्राइस. म्हणजे ऑप्शन नंबर बी माझं या ठिकाणी काय असणार आहे, उत्तर असेल. दॅट्स ऑल. एवढाच हा क्वेश्चन आहे. जरी देताना बघा हा जो आकडा आपल्याला दिलेला होता 13,470, याला घाबरायची गरज या ठिकाणी नाही. का? कारण त्याला आपण घेतलंच नाही. मी 100 घेऊन कॅल्क्युलेशन केलेली. ते तिथं 13,470 देतील, 19,373 देतील, 22,2377 देतील, कितीही ऑड नंबर देऊ, जस्ट इग्नोर इट. त्याला आपल्याला इग्नोर करायचं आहे कम्प्लिटली. कारण आपल्याला युनिट जो आहे, युनिट आपण 100 घेऊन सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकतो. मात्र ही प्राइस जी आहे ₹7.5 ती मात्र आपल्याला ऍज इट इज घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये व्हेरिएशन चालणार नाही. का? तर खाली ऑप्शन्स मध्ये जर तुम्ही बघितलं ₹6.5, ₹5.5, ₹5.75, ₹4.5, ₹3.75 अमाऊंट मध्ये विचारले गेलेले आहेत ऑप्शन्स. सो नक्कीच अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, अशा वेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन हे ₹7.5 कन्सिडर करूनच करायचे. चला पुढे जाऊयात. द नेक्स्ट क्वेश्चन मध्ये परत एकदा ऑप्शन जे आहेत, ऑप्शन आपल्याला खूप जास्त भयंकर दिलेले आहेत. त्याच्यामुळे घाबरू नका, काही फरक पडत नाही. ऑप्शन किती भयंकर दिलेले असले तरी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की ऑप्शन्सला घाबरायचं नाही. प्रश्न काय,
अ मॅन ब्रॉट अ स्कूटर अँड कार. एका कॅन्डिडेटने, एका व्यक्तीने एक स्कूटर आणि एक कार खरेदी केले. हिज टोटल प्रॉफिट इज 30%. त्याने ते घेऊन विकले पण. ओके, आणि त्याला त्याच्यात किती टोटल 30% प्रॉफिट झाला त्या स्कूटरच्या आणि त्या कारच्या सेलिंग मध्ये. बाय सेलिंग बोथ द आयटम. ओके, ऑब्विसली स्कूटर इज सोल्ड ॲट 10% प्रॉफिट. त्याच्यामध्ये जो टोटल झालेला प्रॉफिट आहे 30%, त्याच्यामध्ये स्कूटर त्याने 10% प्रॉफिटने विकले. पुढे ते म्हणतात की कॉस्ट प्राइस ऑफ द स्कूटर इज 1/10 ऑफ द कॉस्ट प्राइस ऑफ द कार. ओके, आता प्रश्नाची सुरुवात इथून करूयात आपण, कारण त्यांनी काय सांगितलं की जे स्कूटरची जी प्राइस आहे ती कारच्या 1/10 आहे. मग मी काय सांगतो ते बघा, कॉस्ट प्राइस घेऊयात आपण. कॉस्ट प्राइस ऑफ स्कूटर इक्वल टू 1/10 ऑफ कार असं म्हटलेले त्यांनी. मग आता अशा वेळेस मी काय करणार, स्कूटर अपॉन कार रेशो जर बघितला तर तो 1/10 आलाय. मी कारला 100 घेतो, स्कूटर 10 रुपयाची झाली. 100 घ्यायचं, 100ने कॅल्क्युलेशन सोपे होतात, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. जर कार जर 100 रुपयाची असेल तर स्कूटर 10 रुपयाचा आहे. ऑब्विसली आकडे आपण इन टर्म्स ऑफ युनिट मानलेले आहे की 100 युनिटची कार आहे तर 10 युनिटचं काय झालंय, स्कूटर झाले. ओके, आता बघा इथं ऍव्हरेज प्रॉफिट आपल्याला विचारलेलं आहे, तर थोडंसं ॲलिगेशनचा यूज आपण या ठिकाणी करणार आहोत. स्कूटर आणि कार बघा, स्कूटर किती टक्के, 10%ने विकले. टोटल किती झालाय 130. बघा यांच्यातला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी काढायचा आहे. यांची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिली, स्कूटर 10च आहे तर कार 100ची, आणि यांच्यातला डिफरन्स 130 मधून जर समजा 110 गेले तर किती उरतात, 20 उरतात. मग 100 म्हणजे जर 20 असतील तर 10 म्हणजे किती असणार आहे, नक्कीच 2. मग 130 आणि 2 किती झाले, 132. म्हणजे स्कूटर 110 ला विकलं तर कार 132 ला विकली, म्हणजे 32% प्रॉफिट विकली, असं त्याचं मिनिंग या ठिकाणी झालेलं आहे. आता प्रश्न काय पुढे, ओके 10th मार्क प्राइस ऑफ द कार इज 4.5 लाख. ओके, कारची प्राइस 4.5 लाख आहे. बघा खाली इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज विचारले, रेशो मध्ये विचारले, रेशो म्हणजे पर्सेंटेज. ते 4.5 लाखाचा तेवढा विचार करण्याची गरज नाही, जस्ट फॉरगेट इट की आपण कारची मार्क प्राइस किती होती वगैरे. इफ ही ब्रॉट स्कूटर ॲट अ डिस्काउंट ऑफ 20%, त्याने जे स्कूटर जर समजा आणताना त्याने जर समजा 20% डिस्काउंटने जर आणला असेल, त्याला ते प्रोडक्ट कितीला मिळालेले माय डिअर स्टुडंट्स, 10 रुपयाला मिळाले. 10 रुपये. ओके, आता 10 रुपयाला जर मिळाले तर हे 10 रुपये म्हणजे 10 युनिट म्हणजे काय, 20% डिस्काउंट मिळाल्याच्या नंतरचे. मग सिम्पली आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो की मार्क प्राइस जर समजा मी 100 युनिट मानली, 20%चा त्याला काय मिळाला, डिस्काउंट मिळाला, म्हणजे त्याला कॉस्ट प्राइस किती झाली, ती 80 युनिट झाली. ज्या 80 युनिटची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी किती दिलेली आहे, 10 युनिट दिलेली आहे. 80 म्हणजे 10 तर 100 बरोबर किती, 100 × 10 डिवायडेड बाय 80 जर आपण केलं, 10 8 80, 4 2 8 4 25. सो माय डिअर स्टुडंट, ही मिळाली मला कॉस्ट प्राइस. कोणाची, ही कॉस्ट प्राइस मिळाली मला स्कूटरची. प्रश्न काय विचारलाय बघा, and car at a discount of 10% on the mark price, then what will be the ratio of the mark price of scooter. चलो आपल्याला ऍक्च्युली प्रश्न इथून विचारलाय की मार्क प्राइस जी आहे स्कूटरची इज टू सेलिंग प्राइस ऑफ कार, असा रेशो विचारलाय. बघा मार्क प्राइस ऑफ स्कूटर किती मिळाले आपल्याला, 25/2. चला 25/2 इज टू सेलिंग प्राइस काय मिळाली, कारची सेलिंग प्राइस मिळाली बघा 132. ओके, चला 132. आता याला मल्टिप्लाय बाय 2 करा, याला मल्टिप्लाय बाय 2 करा. सिम्पली हे 2 2 कॅन्सल होऊन जातील, इथे मिळाले आपल्याला 25 आणि 132 दुने किती होता, 264. म्हणजे 25/264 असं आपल्याला उत्तर मिळालं. ऑप्शन नंबर ए आपल्या या ठिकाणी उत्तर असेल. खूप काही भयंकर नाही बघा, ॲलिगेशनचा जर पार्ट आपण या ठिकाणी घेतला, प्रश्न देताना खूप कॉम्प्लिकेटेड पद्धतीने तुमच्या समोर मांडलेला आहे, पण काहीच फरक पडत नाही. ॲलिगेशनचा फॉर्म्युला ज्याच्याशी रिलेटेड ऑलरेडी खूप सारे प्रॉब्लेम आपण बघितलेले आहेत, त्याच्यामुळे ॲलिगेशन नेमकं कधी काय यूज करायचं ते पण मी सांगितलं तुम्हाला की ॲलिगेशन हा जो पार्ट आहे हा आपल्याला ॲव्हरेज, जो ॲव्हरेज आहे ॲव्हरेज प्रॉफिट, ते ॲव्हरेज प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला हा पार्ट या ठिकाणी यूज करायचा आहे. जस्ट इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. चला पुढचा प्रश्न आपण बघूयात. ओके फाईन. याही क्वेश्चन मध्ये खूप जास्तीत जास्त तुम्हाला फ्रॅक्शन दिसतील. फ्रॅक्शन 1 2 3 4 वेगवेगळे मिक्स फ्रॅक्शन मध्ये आकडे दिलेले पर्सेंटेजचे. असे आकडे बघितले की विद्यार्थी लगेच घाबरायला लागतो. इतके भयंकर आकडे कोण कॅल्क्युलेट करत बसणार आहे, जस्ट लीव्ह इट. ओके, अशा प्रकारे प्रश्न विद्यार्थी सोडून देतात. हा प्रश्न आपल्याला नेमका कसा सॉल्व्ह करायचा आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा प्रश्न जर समजा तुम्ही काळजीपूर्वक जर वाचला तर तुमच्या लक्षात येईल की एक मिनिट. ओके फाईन. येस, अ पर्सन सेल हिज टेबल ॲट अ प्रॉफिट ऑफ 12.5%. आता नेमका टेबल त्याने घेतलाय की तिला माहित नाही, पण त्याने तो टेबल 12.5% प्रॉफिटने जर विकला, आणि जी खुर्ची आहे ती पण त्याने कितीला घेतली, तिची कॉस्ट प्राइस आपल्याला परत माहित नाही,
पण त्याने जर 8.33% लॉसने जर ती विकली तरीही त्याला होल ट्रान्झॅक्शन मध्ये ₹25 अमाऊंट मध्ये दिलेलं आहे, त्याने ₹25 त्याला तरीही प्रॉफिट होतो. ऑन दी अदर हँड, पेन सिलेक्ट करतो एकदा. ऑन दी अदर हँड, जर समजा त्याने आता विकताना टेबल जर 8.33 लॉसने विकला आणि खुर्ची जर 12.5% प्रॉफिटने विकली, तर अशा केसमध्ये नायदर प्रॉफिट नॉ गेन, अशा केसमध्ये तो राहतो. तर मग त्याने विचारले फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द टेबल अँड चेअर. मग एका टेबलची आणि एका खुर्चीची नेमकी कॉस्ट प्राइस काय आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. प्रश्न तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आला असेल. मराठीतून मी त्याचं मीनिंग तुम्हाला सांगितलंय. बघा, हे असे जे प्रश्न असतात ना, हे मोस्ट प्रोबेबली आपल्याला ऑप्शन थ्रू सॉल्व्ह करायला खूप जास्त परवडतात, कारण याच्यामध्ये ना 2 कंडिशन दिलेले आहेत. त्याच्यापैकी कुठल्या एका कंडिशन मध्ये जरी आपण बसवलं आपल्या दिलेल्या प्रश्नाला, तर नक्कीच आपल्या हे लक्षात येईल. त्याच्यात नेमका ऑप्शन थ्रू जात असताना हा प्रश्न सॉल्व्ह कसा केला जाईल ते मी तुम्हाला एकदा सांगतो. बघा, ऑप्शन थ्रू, बघा मी खूप कमी केसेस मध्ये तुम्हाला हा वे सांगणार की ऑप्शन थ्रू जायला. अशाच केसमध्ये जायला जिथे कॉम्प्लिकेशन थोडेसे, म्हणजे हे 2 प्रोडक्टचं कॅल्क्युलेशन जर असं विकलं तर असं होईल, तसं विकलं तर तसं होईल. ह्या फॉर्मॅटचा क्वेश्चन जेव्हा असतो तेव्हा मोस्ट प्रोबेबली ऑप्शन थ्रू जायचं. मी तुम्हाला ऍक्च्युअली जो त्याचा ऍक्च्युअल पार्ट आहे तो पण सांगेलच, पण ऑप्शन थ्रू इज ऑलवेज बेटर. तर बघा, त्यांनी आपण पहिल्या स्टेटमेंट मध्ये कन्सिडर करूया की पहिले त्याला 12.5% प्रॉफिट झालाय आणि नंतर 8.33% त्याला लॉस झालाय, तरीही त्याला ओव्हरऑल ₹25 प्रॉफिट झालाय. ह्याच्यातून आपल्या लक्षात काय आलं, हा प्रॉफिटने विकलेला पार्ट आहे, हा लॉसने विकलेला पार्ट आहे, तरी त्याला प्रॉफिटच झालाय. म्हणजे सिम्पली आपल्या लक्षात हे येते की जी वस्तू प्रॉफिटने विकलेली आहे, म्हणजे काय, टेबल आणि चेअर यांच्यातला डिफरन्स त्याने 25 दिलाय. म्हणजे ही टेबल ही जी वस्तू आहे, ह्या वस्तूची किंमत काय असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. त्यांनी विचारतानाच विचारलं फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ टेबल अँड चेअर, म्हणजे टेबलची किंमत ही जास्त असली पाहिजे. हे आपल्याला याच्यातून लक्षात आलं. मग आता याचं मिनिंग काय आहे की ऑप्शन मला असा सिलेक्ट करायचा आहे की ज्या ऑप्शन मध्ये पहिल्या ऑप्शनची व्हॅल्यू जास्त, दुसऱ्या ऑप्शनची व्हॅल्यू कमी असली पाहिजे. इथं 360 जास्त आहे, इथं पण 380 जास्त आहे, इथं 400 जास्त नाहीये. हा ऑप्शन अगोदरच कट होऊन गेलाय आपला, म्हणजे उत्तर कसंच निघू शकत. त्याच्यानंतर 360 आणि 410, पहिला ऑप्शन जास्त मोठा पाहिजे, हे पण उत्तर कसंच निघू शकत. 360 जास्त 120 पेक्षा. आता ऑडमॅन आउट जर आपण केलं तर ऑप्शन नंबर सी आणि ऑप्शन नंबर डी आपला ऑलरेडी इलिमिनेट झालेला आहे. मग आता आपल्याला उरले काय, ऑप्शन ए, बी आणि सी. बघा सिम्पली आता दुसरा ऑप्शन जो आहे, तिथे वरती जर बघितलं तर आपल्याला 24/25 म्हणजे 25/3 चा लॉस झालाय. म्हणजे दुसरं जे प्रोडक्ट आहे, खुर्चीची किंमत ही 3 ला डिव्हिजिबल असली पाहिजे. बघा इथं ऑप्शन नंबर बी मध्ये खुर्चीची किंमत 260 आहे. जर याला असं भाग दिला तुम्ही तर 26 ला 3 कसाच भाग देऊ शकत नाही. म्हणजे इथं ऑप्शन नंबर बी पण आपल्या कट झालेला आहे. बघा, ऑडमॅन आउट करायची आपल्याला. ऑप्शन थ्रू जात असताना लॉजिक आपलं खूप जास्त स्ट्रॉंग असलं पाहिजे, एवढं मात्र नक्की. आता माझ्याजवळ ऑप्शन उरलेलं आहे ए आणि ई. हे दोघांपैकी मला एक एक ऑप्शन चेक करायला मला हार्डली 5 ते 10 सेकंद लागणार आहे. मी पहिला ऑप्शन या ठिकाणी चेक करतो. बघा 360, मी एकदा कॉस्ट प्राइस सांगतो तुम्हाला. कॉस्ट प्राइस काय आहे, 360 प्लस 240, म्हणजे याची टोटल कॉस्ट प्राइस झाली 600. त्याने सांगितले मला 25च्या प्रॉफिटने विकायचे, म्हणजे मला ते प्रोडक्ट आता विकायचं कितीला आहे, 625 ला विकले गेले पाहिजे. तेव्हा माझी प्रश्नाची रिक्वायरमेंट काय होणार आहे, फुलफिल होणार आहे. मग त्यांनी काय सांगितले की 12.5% प्रॉफिट, 360चे 12.5%. बघा आता 360च्या जर मी 12.5% काढले म्हणजे 1/8, तर 8 चोक 32, 8 45, म्हणजे 45चा प्रॉफिट. म्हणजे 360 मध्ये जर 45 ऍड केले तर किती होतं, 405. ही सेलिंग प्राइस कशाची झाली, माझी टेबलची झाली. प्लस आता 240 ही वस्तू मला 25/3 च्या लॉसने विकायची. बघा 240 ला काय करतो मी, 25/3 करतो. 3 8 24, 25 8 200, 200 म्हणजे किती, 20. म्हणजे मला 20च्या लॉसने विकायची. 240 ची वस्तू जर 20च्या लॉसने विकली तर नक्कीच कितीला विकणार, 220 ला विकणार. या दोघांचे ऍडिशन 405 प्लस 220 जर बघितलं तर 625 होता. माय डिअर स्टुडंट, माझ्या प्रश्नाची रिक्वायरमेंट फुलफिल झाली. ऑप्शन नंबर ए माझं उत्तर आहे. बघा एवढं चेक करायला मला 10 सेकंद लागले, याच्यापेक्षा जास्त वेळ मला या ठिकाणी लागलेला नाही. जस्ट रिमेंबर वन थिंग की हा ऑप्शन जर नसता आला तर नक्कीच ह्या ऑप्शनला आपल्याला चेक करायची सुद्धा गरज नव्हती. या ऑप्शनला आपण लगेच टिक करून आन्सर या ठिकाणी पुट करू शकत होतो. का तर बाकीचे 3 जे ऑप्शन्स आहेत ते ऑलरेडी आपले काय झालेले आहेत, एलिमिनेट झालेले आहेत कम्प्लिटली. सो ऑप्शन नंबर ए या ठिकाणी आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. हा थोडासा नॉन कन्व्हेन्शनल आणि शॉर्टकट वे आहे की ज्याच्याने आपल्याला इझिली या ठिकाणी कॅल्क्युलेशन करता येतील. आता जर ह्याच प्रश्नाचं जर दुसरं सोल्युशन जर तुम्हाला हवं असेल, बघा मी आता याला इरेज करतोय, रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामुळे तुम्ही याला परत मागे जाऊन बघू शकता, काही अडचण नाही. बघा आपण आता दुसऱ्या वेनी या ठिकाणी बघूया. चला ओके. आता हा प्रश्न जर थोडासा ट्रेडिशनली आपल्याला बघायचा आहे, आता इथे आपल्याला पहिले काय करायचं, सेकंड हाफ बघायचा आहे. बघा हा झाला टेबल आणि ही झाली खुर्ची. आता टेबल जो आहे त्याने लॉसने विकलाय, म्हणजे
25/3 टेबल विकलाय आणि खुर्ची जी आहे 24/25/2च्या प्रॉफिटने विकलेली आहे. तरी ओव्हरऑल त्याला नो प्रॉफिट नो लॉस आहे असं त्यांनी सांगितले सेकंड हाफ ऑफ द क्वेश्चन मध्ये. याच्यातला डिफरन्स जर काढला तर तो येतो 25/2, याच्यातला डिफरन्स जर काढला तर तो येतो 25/3. जस्ट रिमेंबर वन थिंग, या एलिगेशनच्या फॉर्म्युलामध्ये जो येणारा डिफरन्स असतो द डिफरन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह, तो निगेटिव्ह कधीच नसतो. 25-25 जर कॅन्सल केले तर यांचा रेशो मिळाला आपल्याला 3:2. बघा म्हणजे आता या ठिकाणी जर बघितलं तर टेबलची जी किंमत आहे ती मला मिळाली 3x आणि जी चेअर आहे त्याची किंमत मिळाली मला 2x. मग आता ही जी कंडिशन आपल्याला याचे व्हॅल्यू मिळाले आपल्याला पहिल्या याच्यामध्ये टाकायचे की हा जो टेबल आहे टेबलला मी जर समजा 12×24 आणि 25/2 ने जर विकलं 1/100 पर्सेंटेज मध्ये आहे म्हणून मायनस ह्या 2x ला म्हणजे खुर्चीला जर मी लॉसने विकलं, कितीच्या लॉसने विकतोय मी त्याला पण 25/3च्या लॉसने जर विकलं तर मला ओव्हरऑल काय होतं डिफरन्स किती येतो दोघांमधला 25 येतो. 25 हे स्टेटमेंट हे असं आपण ॲलिगेशन घेतला त्याच्यानंतर 3x टेबलची प्राइस मिळाली, 2x आपल्याला याची प्राइस मिळाली. बघा 25×25 25×100 म्हणजे हे झाले 3x/4×8 मायनस हे परत 25×25 म्हणजे 2x/4×12 इक्वल टू 25 असं एक इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालं. यांचा एलसीएम घेतला जो सिम्पली आपल्याला 24 मिळाला. 8×3 = 24 होता म्हणून याला मी 3×3 9x म्हटलंय. 12×24 म्हणून हे 4x झाले इक्वल टू 25. बघा 9×4 गेले हे 5x उरले या ठिकाणी तर हे झाले 25×24. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर नक्की तुमच्या लक्षात येईल x ची व्हॅल्यू आपल्याला 5×5=25 जर केलं तर 24×5 120 येते. 120 दॅट्स इट. आता 120 जर मग याच्यामध्ये काय सांगितलं टेबल किती आहे 3x म्हणजे 3x म्हणजे 3×120 म्हणजे किती झाले 12×3=36 360 रुपये. आणि चेअर जी आहे चेअर कितीची आहे 2x म्हणजे 2×120 म्हणजे किती झाले 12×2 = 24 240. तर हा त्याचा एक ऍक्च्युअल वे होता. पण मला असं वाटतं याला अशा प्रकारे सॉल्व्ह करायला मला एक नियर अबाउट असं कन्सिडर करतो मी की 40 ते 50 एवढे सेकंड्स मला या ठिकाणी लागणार आहे. तुमची कन्सेप्ट जर क्लिअर असेल एलिगेशनची वगैरे लाईक दॅट तर अदरवाईज जो पहिला वे मी तुम्हाला सांगितलं ऑप्शन थ्रू जर आपण गेला तर 20 ते 25 सेकंदामध्ये आपण हा प्रश्न सॉल्व्ह करणार आणि ह्या वेने जर गेलात तर आपल्याला 40 ते 50 सेकंद लागतील. म्हणजे दोन्ही केसेसमध्ये दोघांपैकी कुठल्याही वेने जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर नुकसान तुमचं कुठंच होणार नाही हे मात्र नक्की. चला पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. बघा क्वेश्चन दिसायला थोडासा आता परत एकदा भयंकर आहे. या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन जे आहे थोडेसे याचे करायचे आहे. प्रश्न एकदा तुम्ही काळजीपूर्वक जर या ठिकाणी वाचून घेतला तर तुमच्या लक्षात येईल की व्हॉट इज ऍक्च्युअली द क्वेश्चन. सुरभी ब्रॉट अ कंबाईन टोटल. सुरभीने काय केलं टोटल कंबाईन जी टोटल आहे आयपॅड आणि आयफोनची ती आहे 25. बघा मी या ठिकाणी लगेच असे क्वेश्चन जेव्हा मोठे क्वेश्चन असतात ना लेन्थला त्यावेळेस काय करायचं एक एक स्टेटमेंट जसं जसं आपण वाचतो ना तसं तसं पुट करायचं. आता या ठिकाणी मी सुरुवात जी आहे ती इथून करतो. बघा टोटल किती आहेत 25 युनिट त्याने सुरभीने घेतलेले आहेत. शी मार्कअप द आयपॅड 20% प्रॉफिट सॉरी आयपॅडला 20% ने मार्कअप केले म्हणजे 20% त्याने मार्कअप केले ऑन द कॉस्ट प्राइस. ते नक्कीच आहे कॉस्ट प्राइसलाच मार्कअप केलं जातं हे आपलं ऑलरेडी बघून झालंय. व्हाईल ईच आयफोन वॉज मार्कअप ₹2000 म्हणजे प्रत्येक आयफोन हा 2000 रुपयाने जास्त मार्कअप केलाय. म्हणजे समजा उदाहरणार्थ जर समजा त्याची प्राइस जर समजा 4000 असेल तर तो मार्कअप करून 6000 केला. 8000 असेल तर त्याला मार्कअप करून 10000 केलं असं या स्टेटमेंटचं मिनिंग आहे. पुढे शी वॉज एबल इथं हा जो पार्ट आहे थोडासा इथं हे ABL प्रिंटिंग एरर आहे हे एबल आहे एबल लक्षात घ्या. शी वॉज एबल टू सेल 75% ऑफ द आयपॅड. आता जे आयपॅड किती आहे ते नाही माहिती आपल्याला पण त्याच्यापैकी 75% आयपॅड त्याने विकले आणि 2 आयफोन विकले अँड मेक अ प्रॉफिट ऑफ 49,000. त्याने 49,000 रुपये त्याला एवढा प्रॉफिट झालाय. द रिमेनिंग आयपॅड राहिलेले 25% आयपॅड आणि 3 आयफोन लक्षात घ्या इथं इथं आपल्याला क्लू मिळालाय. विकलेले किती त्याने आयफोन किती विकले 2 आयफोन विकले 2 आणि राहिले किती 3 म्हणजे आयफोन किती आहेत आपल्याकडे बघा इथं मी लिहितो आयपॅड आणि या ठिकाणी मी घेतले आयफोन म्हणजे 3 आणि 2 5 झाले आयफोन तर आयपॅड किती झाले 20. सरळ किंवा सिम्पली आपल्याला याची किंमत म्हणजे व्हॅल्यू किंवा युनिट या ठिकाणी मिळाले की 20 आयपॅड होते आणि 5 आयफोन होते हे आपल्या लक्षात या ठिकाणी आले. आता आयफोन कुड नॉट बी सोल्ड ओके आणि त्याने सांगितलं की द रिमेनिंग आयपॅड आणि 3 आयफोन कुड नॉट बी सोल्ड बाय हर. राहिलेले जे आयपॅड आहेत ते आयपॅड आणि आयफोन हे विकले गेलेले नाही. फाइंड द ओव्हरऑल प्रॉफिट ऑर लॉस. तिथं प्रॉफिट झालाय की लॉस झालाय इफ शी गेट्स नो रिटर्न ऑन अनसोल्ड आयटम.
आता त्याच्यात काय झालं, जे युनिट विकल्या गेलेले नाहीयेत त्याच्यामध्ये असं नाही की कंपनीने ते रिफंड केले नाही, ते पण त्याच्या कॉस्ट प्राइस मध्ये कन्सिडर होऊन गेले की हे आम्ही परत घेणार नाही, ते तुमचेच झाले, तुम्ही त्याला फेकून द्या, काही करा, फरक पडणार नाही. तर त्याला कुठल्या प्रकारचा रिटर्न किंवा त्या अनसोल्ड आयटमचा तिला मिळालेला नाही. अँड इट इज नोन दॅट द आयफोनची कॉस्ट जी आहे ती 50% आहे ऑफ आयपॅड. आता हे किती आपल्याला मिळाले, कॉस्ट प्राइस या ठिकाणी काय मिळाली, कॉस्ट प्राइस आयपॅड आणि आयफोन, या शेवटच्या स्टेटमेंटला मी परत एकदा पुट करतोय. अँड इट इज नोन दॅट द आयफोन कॉस्ट 50% ऑफ आयपॅड, म्हणजे आयपॅड जर 100चा असेल तर आयफोन कितीचा आहे, 50चा आहे. हा त्यांचा रेशिओ आपल्याला या ठिकाणी मिळाला 2:1 त्यांच्या कॉस्ट प्राइसचा. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. चला आता आपल्याला हे तर माहित झालंय की टोटल आयपॅड किती आहेत, 20, टोटल आयफोन किती आहेत, 5. आता ह्या 20च्या 75% त्यांनी सांगितले, ओके, शी वॉज एबल टू सेल 75% ऑफ द आयपॅड. म्हणजे आता 20च्या 75% जर काढले तर 15 आयफोन आयपॅड त्याने विकलेले आहेत आणि 2 इकडे जर बघितले तर आयफोन विकलेले आहेत. एवढा पार्ट आहे. याच्यावर त्याला काय झालंय, एकूण 50,000 एवढा प्रॉफिट झालाय. एकूण 50,000 या 15 आयपॅडवर आणि 2 आयफोनवर. पण आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली का, या वाक्यामधला किंवा या क्वेश्चन मधला सर्वात महत्वाचा पार्ट जो त्यांनी इनविजिबल ठेवलेला आहे, जो विद्यार्थ्यांना दिसत नाहीये, आणि त्याच कारणाने विद्यार्थी कितीही प्रयत्न जरी केला विद्यार्थ्यांनी तरी हा प्रश्न विद्यार्थ्याकडून सॉल्व्ह होणार नाही. का? कारण याच्यातला एक छोटासा पॉईंट जो आहे तो इनव्हिजिबल आहे. तो कुठला बघा, त्याने आयपॅडला पण मार्कअप केले, त्याच्यानंतर आयफोनला पण मार्कअप केले. ओके, आयपॅडला बघितलं तर 20% मार्कअप केले आणि आयफोनला 2,000 मार्कअप केले, आणि दोन्ही केसेसमध्ये कुठेही डिस्काउंट दिलेला नाही. म्हणजे जी प्राइस त्यांनी मार्कअप केलेली आहे त्याच प्राइसला त्यांनी विकले, म्हणजे जेवढं मार्कअप केलंय तोच त्यांचा प्रॉफिट आहे. का? कारण कॉस्ट प्राइसलाच त्यांनी मार्कअप केलंय आणि त्याच प्राइसला त्यांनी विकलंय. बघा, हा पॉईंट इथं खूप जास्त महत्वाचा आहे. ह्या प्रश्नामध्ये जर हा प्रश्न जर तुम्हाला सॉल्व्ह करता नाही आला तर त्याच्यामागचं कारण हेच आहे. कारण पूर्ण प्रश्न तुम्ही बघा, कुठेही डिस्काउंट हा शब्द वापरलेला नाही की इतक्या डिस्काउंटने हा पार्ट विकलाय. म्हणजे जी प्राइस, ज्या कॉस्ट प्राइसला त्यांनी मार्कअप केले ना तोच त्यांचा प्रॉफिट आहे. मग सिम्पली आपण बघूयात की एका आयफोनला त्यांनी काय केले, 2,000 मार्कअप केले. आता किती आयफोन विकले रे पोरांनो, इथे 2 आयफोन विकले. मग एका आयफोनवर जर समजा 2,000चा प्रॉफिट झालाय तर 2 आयफोनवर त्याला किती प्रॉफिट झालेला आहे, 4,000. म्हणजे हे जे 49,000 आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, ह्या 49,000तला 4,000 प्रॉफिट हा आयफोनचा आहे. म्हणजे उरलेले 45,000 हा प्रॉफिट कोणाचा झाला, या 15 आयपॅडचा झाला. बघा, 45,000 हा जो प्रॉफिट आहे हा 15 आयपॅडचा आहे. 45,000 डिवायडेड बाय जर मी 15 केलं तर पर आयपॅड मला किती हजार प्रॉफिट झालाय, 3,000 एवढा प्रॉफिट झालाय. आणि इथं प्रॉफिट इक्वल टू काय दिलंय आपल्याला, इथं प्रॉफिट इक्वल टू दिलाय मार्कअप प्राइस, कारण डिस्काउंट दिलेलं नाहीये. मग किती टक्के मार्कअप केलं आयपॅडला तुम्ही वरती बघू शकता, 20% मार्कअप केलेले. आता हा 20% मार्कअप म्हणजेच प्रॉफिट. मग बघा, इथं लक्षात येईल आपल्याला की 20% जर समजा 3,000 असेल तर 100 बरोबर किती. याला जर माय डिअर स्टुडंट आपण जर क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर तुमच्या लक्षात येईल. जाऊ दे, असं करण्याची काही गरज नाही आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन प्रत्येक वेळेस नका करत जाऊ तुम्ही. मी ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवतो त्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर नक्कीच त्याचा बेनिफिट, म्हणजे वेळ कमी लागेल आपल्याला. बघा, जसं यांच्यातलं रिलेशन बघितलं 20/100, तसं 3/5 किती झाले, 15. सो माय डिअर स्टुडंट, मला कॉस्ट प्राइस किती मिळाली, 15. म्हणजे इथं बघा, सीपी इथं आपला हा जो पार्ट दिलेला आहे इथं, इकडे मी तेव्हा व्हॅल्यूज पुट करतोय बघा. इथं जर आयपॅड जर मला 15,000 दिला असेल, त्याची व्हॅल्यू दिलेली मला 2 रेशो, तर याच्या हाफ म्हणजे किती झालं, 7,500. हे यांच्या कॉस्ट प्राइस मिळालेल्या आहेत आपल्याला. इथपर्यंत आपण आलोय. पण प्रश्न आपल्याला काय विचारला गेलेला आहे, त्यांनी विचारलाय की त्याला प्रॉफिट झालाय की लॉस झालाय. मग आता ह्या केसमध्ये आपण काय करूयात, एकदा कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करूया. आता कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला कॉस्ट प्राइस कशी कॅल्क्युलेट करता येईल ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितले प्रश्न हा भयंकर क्वेश्चन आहे. हा मेन्सच्या पण मेन्सच्या लेवलचा प्रश्न विचारले गेलेले आहे. मग आता 20 आयपॅड होते. बघा, 20 आयपॅड, प्रत्येक आयपॅड कितीला घेतलेला आहे त्याने, 15,000ला घेतलेला आहे. प्लस किती आयफोन घेतले त्यांनी, 5. प्रत्येक आयफोन कितीला घेतलेला आहे, 7,500ला. याची जर आपण कॉस्ट प्राइस जर बघितली तर 15 दुणे 30 म्हणजे हे झाले 3,00,000. प्लस 75 गुणिले 5 जर केले तर नियर अबाउट किती होता, जवळपास हे होता तर 37,500. म्हणजे याची कॉस्ट प्राइस जर बघितली माय डिअर स्टुडंट्स तर ती मिळते आपल्याला 3,37,500. बस सिम्पली
ही झाली माझी कॉस्ट प्राइस. आता त्याने काय केलंय, आता विकले किती त्यानं, 15च विकले. एक कितीला विकला त्याने, 18ला विकलाय. ते काय पेड 18ला विकलाय 3000च्या प्रॉफिटने, प्लस 2च आयफोन विकलेले. आता हा 7500चा आयफोन त्याने कितीच्या प्रॉफिटने विकलाय, 2000च्या प्रॉफिटने विकलाय. म्हणजे कितीला विकलाय, 9500ला विकलाय. आता याचा गुणाकार जर केला आपण तर 15 जर आपण बघितलं तर येतात आपल्याला जवळपास 15 जे आहे ते होतात 270, म्हणजे 2,70,000 इथे झाले ते. ओके, प्लस 9 दुने 18, 19,000. आता याची जर सेलिंग प्राइस जर आपण बघितली तर 270 आणि 19 म्हणजे 2,289, म्हणजे 2,19,000ला विकलेला आहे. म्हणजे कॉस्ट प्राइस किती झाली आपली, 3,37,500 आणि विकलंय कितीला, 2,89,000ला. म्हणजे सिम्पली लॉस झालाय. तिथे जर बघितलं आपण या 3,37,500 मधून जर समजा आपण 2,89,000 जर समजा वजा केले तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला सिम्पली 48,500 चा लॉस या ठिकाणी झालेला आहे. लॉस ऑफ 48,500 असं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. बघा, लिहायला थोडासा वेळ लागला आपल्याला, बट इट डझंट मॅटर. हार्डली जरी मेन्स लेवलचा क्वेश्चन आहे तरीही आपल्याला 1 मिनिट किंवा त्याच्याही पेक्षा कमी वेळ आपल्याला लागेल. सेकंदात आपण बोलूयात जनरली. एक 50 ते 60 सेकंदामध्ये हा प्रश्न तुमचा या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. प्रश्न खूप स्टेप बाय स्टेप या ठिकाणी याच्यासाठी घेतलाय कारण याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत ना त्या इनविजिबल आहेत. इनविजिबल म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलंय की त्यांनी प्राइस तर मार्कअप केली आहे पण डिस्काउंट दिला नाही. मग आता जनरली काय मिनिंग काय असतं, एखाद्या कॉस्ट प्राइसला जर तुम्ही मार्कअप करताय तर नक्की त्याच्यावर तुम्ही डिस्काउंट देत होतो आतापर्यंत, पण इथं तुम्ही डिस्काउंट दिलेलं नाही. म्हणजे मिनिंग असं झालं की जी कॉस्ट प्राइस 100ची होती तिला जर 20ने मार्कअप केलं, म्हणजे तिला विकतानाच त्याने 120ने विकलंय का, कारण डिस्काउंट दिलेला नाहीये. तिथून आपल्याला हा क्लू मिळाला, हे लक्षात घ्या. जर हा क्लू जर तुमच्या लक्षात नाही आला, एक विद्यार्थ्यांच्या लक्षात जर हा क्लू नाही आला तर नक्कीच या प्रश्नाला तुम्ही 4 घंटे जरी घेऊन बसले तरी हा प्रश्न तुमच्याकडून सॉल्व्ह होणार नाही. तर या कन्सेप्ट, आता बेसिकली हा इतका भयंकर क्वेश्चन आहे पण याच्या कन्सेप्ट कुठे, याच्या कन्सेप्ट आपले जे पहिलं लेक्चर मी बोर्डवर घेतलेलं होतं त्याच्यामध्ये याच्या कन्सेप्ट लपलेल्या आहेत की जर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉफिट कशावर कॅल्क्युलेट होतो, लॉस कशावर कॅल्क्युलेट होतो, डिस्काउंट कशावर कॅल्क्युलेट होतो, डिस्काउंट जर दिलेलं नसेल तर 30 त्याची सेलिंग प्राइस असते. ओव्हरऑल या सर्वच्या सर्व कन्सेप्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे त्या पहिल्या लेक्चरमध्ये. म्हणून मी तुम्हाला सांगतो की कितीही डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन जरी आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तरीही त्याचे जे बेसिक्स आहे ते बेसिक्स असल्याशिवाय डिफिकल्ट, मॉडरेट, मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही. आता हा जर क्वेश्चन जर तुमच्या लक्षात आला तर मला असं वाटतं की प्रॉफिट अँड लॉस मधला कुठलाच प्रश्न तुम्हाला अडणार नाही, एवढं मात्र नक्की. फक्त प्रश्नामध्ये दिलंय काय, विचारलंय काय हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रश्न वाचताना थोडासा फोकस आपला असला पाहिजे. जर तुम्ही हा फोकस देऊन प्रॉपर फोकस नाही तर हा प्रश्न वाचला नसता तर तुमच्या लक्षात आलं नसतं की डिस्काउंटचा रेट दिलेला नाहीये आणि आपण हेच शोधत बसलो असतो की आता नेमकी कॉस्ट प्राइस कशी कन्सिडर करायची. तर त्याच्यासाठी लक्षात ठेवा, जी मार्कअप केलेली प्राइस आहे त्याच प्राइसला प्रोडक्ट विकल्या गेलेले आहे, बिकॉज देर इज नो एनी काइंड ऑफ डिस्काउंट ऑफर्ड बाय द कस्टमर, बाय द शॉपकीपर टू द कस्टमर. ओके, सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी जे प्रॉफिट अँड लॉसचे जे क्वेश्चन्स आहेत ते इझी लेवलचे ते घेतलेच नाही, इझी लेवलचे घेण्याची गरज पण नाही. बेसिक जर तुमच्या लक्षात आले असतील तर इझी लेवल जो आहे तो तुमच्या ऑलरेडी या ठिकाणी लक्षात आलाच असेल. इझी लेवलचे क्वेश्चन खूप सोपे असतात. आपण या ठिकाणी हे जे 4 लेक्चर मी प्रॉफिट लॉसचे घेतलेले आहेत, 4 वेगवेगळे लेक्चर्स, त्याच्यामध्ये मी बेसिक्स, मॉडरेट लेवल, मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल आणि डिफिकल्ट लेवल ह्या फॉर्मॅटचे क्वेश्चन्स मी या ठिकाणी कव्हर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. अजूनही बरेच प्रश्नांची डेफिनेटली प्रॅक्टिस आपल्याला करावी लागणार आहेतच, पण ज्या कन्सेप्ट मी तुम्हाला इथं सांगितलंय या कन्सेप्ट मला असं वाटतं की प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटचं चॅप्टर समजण्यासाठी इट इज मोर दॅन इनफ, इवन ऑट मेन्स लेवल ऑल्सो. मेन्स लेवलचा पण विचार आपण या ठिकाणी करतोय, फक्त प्री पास आपल्याला करायची नाहीये. तर मेन्स लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते मी या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. त्याच्यासाठी एक मॅक्झिमम प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. या अशा टाईपचे प्रश्न सॉल्व्ह करून बघा. वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न तुम्हाला मिळतीलच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर. ते प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचे. प्रश्न सॉल्व्ह करत असताना जर तुम्हाला काही अडचण आली तर हा व्हिडिओ आपला तुमच्याजवळ असणारच आहे. या व्हिडिओमध्ये मी ते प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह केलेले आहेत ते बघा आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट त्याच वेळी ते प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करून बघा, म्हणजे नक्कीच तुम्हाला शॉर्टकट्स तिथे मिळतील. ओके, अजूनही आता प्रॉफिट अँड लॉस इथं मी संपवतोय अशातला प्रकार नाहीये. अजून आपल्याला प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटचे डीआय बघायचे. ते डीआय बघत असताना या कन्सेप्ट परत एकदा त्या ठिकाणी रिपीट होणार आहे. माय डिअर स्टुडंट्स, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यासाठी पुढचं पार्ट आणि मागचं सरसपाट या केसमध्ये चालू नका. आपला जो काही पार्ट आपण या ठिकाणी बघितलाय, मोठे मोठे क्वेश्चन्स, डिफिकल्ट क्वेश्चन्स, टेक्निकल क्वेश्चन्स आपण प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटचे या ठिकाणी बघितलेले आहेत. सो मी कदापि असं म्हणणार नाही की प्रॉफिट अँड लॉसचे चॅप्टर आपलं झालंय,
फक्त आपण या ठिकाणी थांबतोय आणि परत आपल्या प्रॉफिट लॉस डिस्काउंटच्या DI मध्ये आपण परत ह्याच कन्सेप्टतून परत भेटणार आहोत. आजच्यासाठी आपण या ठिकाणी थांबूयात. पुढचं नवीन चॅप्टर कमर्शियल बेस्ड चॅप्टर मी परत येऊन परत तुमच्या समोर परत आपल्या या प्लॅटफॉर्मवर येणार आहे. तोपर्यंत झालेले जे चॅप्टर्स आहेत त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. सो सी यू इन द नेक्स्ट लेक्चर ऑफ अवर कमर्शियल मॅथमॅटिक्स ॲज वेल ॲज बेसिक्स चॅप्टर्स.